5 वर्षात नितीन गडकरींची किती वाढली संपत्ती? एकूण संपत्ती किती? केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा अर्ज भरला आहे। त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या संपत्तीची माहिती दिली आहे। नितीन गडकरींच्या संपत्ती 5 वर्षात मोठी वाढ झाली आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आमच्या अल्टिमेट टॉक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आमच्या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट येत असतात। गडकरींच्या घडीला एकूण किती संपत्ती आहे याबाबत जाणून घेऊया। नितीन गडकरी यांच्यासह कुटुंबियांवर विविध बँकांचे 6,22,30,174 रुपये कर्ज आहे। गडकरींच्या नावावर 1,66,82,750 रुपयांचे तर पत्नीच्या नावे 38,08,390 रुपये आणि 4,17,39,034 रुपये एवढे कर्ज आहे। उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 28 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे। त्यांची संपत्ती गेल्या 5 वर्षात 10 कोटींनी वाढली आहे। 2019 मध्ये गडकरींनी स्थावर आणि जंगल मालमत्ता 18 कोटी रुपये दाखवली होती। आता ती 28 कोटी 3,17,321 रुपये एवढी झाली आहे। त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 1,32,90,605 रुपये तर पत्नीकडे 1,24,86,441 रुपये आणि कुटुंबाकडे 95,46,275 रुपये अशी एकूण 3,53,23,321 रुपयाची जंगम मालमत्ता आहे। एकूण स्थावर मालमत्ता 24,49,94,000 रुपयाची आहे। यापैकी स्वतः गडकरी यांच्या नावावर 4,95,00,000 एवढी मालमत्ता आहे। त्यांच्या पत्नीच्या नावावर 7,99,83,000 रुपयांची आणि कुटुंबाकडे 11,55,11,000 रुपयांची मालमत्ता आहे। नितीन गडकरींची धापेवाडा येथे शेत जमीन आहे। त्यापैकी 15 एकर त्यांच्या पत्नीच्या नावावर आणि 14.60 एकर कुटुंबाच्या मालकीचे आहे। महाल येथे पत्नी आणि कुटुंबाचे 51,41,00,000चे वडिलोपार्जित घर आहे। तसेच गडकरींच्या नावाने वरळी मुंबईत सदनिका आहे। त्यांनी बचत योजना, म्युच्युअल फंड, बॉन्ड आणि शेअर्समध्ये 3,55,510 रुपये गुंतवले आहेत। त्यांच्या विविध बँकेतील खात्यांमध्ये 49,06,586 रुपये आहेत। तसेच त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात 16,03,714 रुपये आहेत। गडकरी यांच्याकडे 6 वाहन आहेत। त्यापैकी 3 त्यांच्या पत्नीच्या नावावर आणि 3 त्यांच्या नावावर आहेत। नितीन गडकरींच्या विरुद्ध 10 फौजदारी प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे नमूद आहे। विविध न्यायालयात ही प्रकरणे सुरू आहेत। त्यांच्या विरुद्ध आजवर एकाही प्रकरणात दोष सिद्ध झालेला नाही। मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते? तुमचे मत काय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।